पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतल्या साईबाबांचं घेतलं दर्शन, पाद्यपूजन आणि आरतीही केली। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पणही केलं। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड, पोलिसांकडून 3 जण ताब्यात। सकाळी 6:30 वाजता गाडीची तोडफोड केल्याची माहिती। गुणरत्न सदावर्तेंचा मराठा आंदोलकांवर तोडफोडीचा आरोप, मनोज जरांगेंना तातडीने अटक करण्याची मागणी। कोणत्याही तोडफोडीचं मी समर्थन करत नाही, सदावर्ते उद्या फडणवीसांचंही नाव घेतील। सदावर्तेंच्या आरोपांवर जरांगेंची प्रतिक्रिया। सदावर्तेंची गाडी फोडली ही शिक्षा कमी आहे, गाडी फोडण्यापेक्षा सदावर्तेंना संपवायला हवं, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। सदावर्तेंमुळेच मराठा आरक्षण हिसकावलं गेलं, संजय गायकवाड यांचा सदावर्तेंवर आरोप। सदावर्ते गाडी तोडफोड प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचं स्पष्टीकरण। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोडीचं समर्थन करत नाही, ज्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली ते मराठा क्रांती मोर्चा मुंबईमधले नाहीत, समन्वयक अमोल जाधवराव यांचं स्पष्टीकरण। राजकीय नेत्यांच्या गावबंदीनं काहीही साध्य होणार नाही, पुढाऱ्यांना गावबंदी केली तर आरक्षणाचा संवाद कसा होईल, ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांचा जरांगेंना सवाल। गावबंदी हा पर्याय असू शकत नाही, नेते फक्त राजकारण करायलाच गावात येत नाही, अनेकांची वैयक्तिक कामं असतात, गावबंदीनं प्रश्न सुटणार नाही, अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया। विरोध करण्याचे मार्ग अनेक असू शकतात, पण गावबंदी योग्य नाही, किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया। काही प्रकल्प असतात तिथे जावंच लागतं, त्यामुळे जे बंधन आहे त्याला मोकळं केलं पाहिजे, आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, छत्रपती संभाजीनगरच्या खेडेगावामधल्या मराठा समाज आक्रमक, सदावर्ते, नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। हिंगोलीतल्या वडगावमध्ये मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पुढारी आणि नेते मंडळींना गावात प्रवेश बंदी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, क्रांती चौकामध्ये शिट्टी वाजवून शासनाचा निषेध। हिंगोलीतल्या आंबामधल्या हजारो मराठा बांधवांनी घेतली पुढाऱ्यांच्या गावबंदीची शपथ। पंढरपूर तालुक्यातल्या कौठाळी इथं मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च, जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थ मेणबत्त्या हातात घेऊन रस्त्यावर। साताऱ्यात आरक्षणासाठी मराठा समाजाची बाईक रॅली, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनजागृती बाईक रॅली। भंडाऱ्यातल्या 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंच पदासाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 6 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल। सोलापूरमधल्या पुरुष ग्रामपंचायत 35 वर्षात पहिल्यांदाच बिनविरोध, विश्वास विष्णुपंत महाडिक यांची सरपंचपदी निवड। रोहित पवार यांना युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं राज्यात किती अडचणी आहेत हे समजेल, विरोधी पक्षात बसून बोलण्यापेक्षा टोमणे मारण्यापेक्षा परिस्थिती किती अवघड आहे हे त्यांना कळेल, प्रफुल्ल पटेल यांचा टोला। मराठा क्रांती मोर्चानं आमदार रोहित पवारांना पुण्यातल्या तळेगाव ढमढेरेमध्ये गावबंदी असल्यामुळे थांबू दिलं नाही, पण रोहित पवार जरांगेंच्या पाठिंब्यासाठी अन्नत्याग करणार असल्यामुळे मराठा समाज संघर्ष यात्रेमध्ये सहभागी, गावच्या वेशीपर्यंत यात्रेत सहभाग। अकोल्यातल्या धम्मचक्र प्रवर्तन रॅलीमध्ये अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींकडून खिचडी वाटप, प्रकाश आंबेडकरांचंही स्वागत, रॅलीतून आंबेडकरांची अजित पवारांवर सडकून टीका। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी नातेवाईकांच्या भेटीसाठी वाडरा पुणे दौऱ्यावर, प्रियंकांच्या स्वागतासाठी मोजकेच पदाधिकारी उपस्थित। खासदार सुप्रिया सुळेंकडून वडाळ्यामधल्या आणिक डेपोची पाहणी, डेपो परिसरातील आयुर्मान संपलेल्या गाड्यांची सुप्रिया सुळेंनी घेतली माहिती। नागपूरमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं रास्ता रोको आंदोलन, विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ऊस दरवाढीसाठी आंदोलन, भंडाऱ्यातल्या देवाडा इथल्या मनस ॲग्रो साखर कारखान्यासमोर ठिय्या, 5 वर्षांपासून ऊस दर वाढवला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन, पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवलं जाणार। अग्निवीर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा। नवरात्रोत्सवमध्ये तुळजाभवानीच्या चरणी 4.5 कोटींचं दान, जवळपास पाऊण किलो सोनं, 12 किलो चांदी आणि 3 कोटींहून अधिकची रोख रक्कम। नर्सरी ते दुसरीच्या वर्गात मातृभाषेवर भर, शाळेच्या एकूण तासांपैकी 1.5 तास प्रथम भाषा किंवा मातृभाषेवरील अभ्यासासाठी असणार।
समृद्धी महामार्गावरून टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ. गेल्या 9 महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गानं पार केला 250 कोटी रुपयांचा टप्पा. या काळात 50 लाख वाहनांनी समृद्धीवरून केला प्रवास. पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक दरम्यान अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान हार्बरवरची लोकल सेवा रद्द केली जाणार. मालमत्ता नोंदणीवर अतिरिक्त 1% मेट्रो अधिभारामुळे सरकारला मिळाला 3597 कोटींचा महसूल. मुंबई उपनगरामधून या अधिभारामुळे सर्वाधिक महसूल. पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलाला खड्डे. NHAI कडून पुलाला कोणताही धोका नसल्याचा दावा. खड्डे पडल्यामुळे सगळीकडून टीका. चिपळूणमध्ये केंद्रीय समिती कोसळलेल्या उड्डाणपुलाची करणार पाहणी. केंद्रीय समितीच्या सदस्यांकडून पुढचे 2 दिवस चौकशी केली जाणार. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली. मागच्या 3 आठवड्यात स्वाईन फ्लूच्या 51 रुग्णांची नोंद. नंदुरबारमधल्या पपई बागांवर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पपई बागांवर फिरवला रोटावेटर. कांदा चाळीमध्ये अज्ञात व्यक्तीनं युरिया टाकला. नाशिकच्या देवळ्यातील वाखारीमधली घटना. 200 ते 250 क्विंटल कांद्याचं नुकसान. प्रदीप कुरुलकरला जामीन दिल्यानंतर तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल. जामीन अर्जावर ॲडव्होकेट विजय परागडे यांचा युक्तिवाद. पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला. ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांसोबतच FDA सुद्धा तितकंच जबाबदार. मंत्र्यांनी घ्यावी दखल. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी. ललित पाटील प्रकरणी नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक. ड्रग्जच्या पैशातून सोने खरेदी झाल्याचं उघड. पुणे पोलीस ललित पाटीलच्या गेल्या 10 वर्षांमधल्या सगळ्या मालमत्ता खरेदींची करणार चौकशी. ललित पाटीलनं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा पोलिसांना संशय. सोलापूरमध्ये दुर्गामाता दौडमध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन करून तलवार बाळगल्यामुळे कारवाई. 11 वर्षीय मुलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून लैंगिक अत्याचार. शाळेच्या व्हॅनमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कारशेडमधली घटना. कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. बोंद्रेनगर पारडी रोडवरच्या सृष्टी पार्कमधली 3 घरं चोरट्यांनी फोडली. 60 ते 65 हजारांचा मुद्देमाल लंपास. बीडमधल्या आष्टा फाट्याजवळ ट्रॅव्हल्स बसला अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू. 25 प्रवासी जखमी. मदतीसाठी आमदार सुरेश धस यांची घटनास्थळी धाव. रुग्णवाहिका आणि माल ट्रक यांचा बीडमधल्या दौल वडग्याजवळ अपघात. या अपघातामध्ये डॉक्टरसह 4घांचा मृत्यू. डॉक्टर राजेश झिंजुरके यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू. आष्टी तालुक्यातल्या धामणगावमधनं अहमदनगरला रुग्णाला घेऊन जात असताना झाला अपघात. जेलर सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला अटक. दारूच्या नशेमध्ये पोलीस ठाण्यात राडा केल्यानं विनायकनला अटक केल्याची माहिती. सचिन दाभाडे दिग्दर्शित निळावंती सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. नुकतंच निळावंती चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित. ब्लॅक ॲक्शन हिरो म्हणून जगभरामध्ये लोकप्रिय असणारे अभिनेते रिचर्ड राउडंट्री यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.